छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळात राजकारणासाठी उपयोग केला जातो असं तुम्हाला वाटतंय का? हा खऱ्या अर्थानं आपण बघितलं की भारतातले जेवढे जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांना छत्रपती शिवाजी महाराज घेतल्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही. बरं. कारण महाराष्ट्रामध्ये यव्हाना देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. बरोबर. काय काय तर पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज परमनंटलीच करून टाकलेत. म्हणजे बरोबर. आमचा पक्ष हा. छत्रपती शिवाजी महाराज, पण विचार किती आहेत पक्षातच, बरोबर. त्यांचे कार्यकर्ते तसे आहात का, पक्षप्रमुख तसे आहात का? म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायला पाहिजेत. तसे पक्ष आज राहिलेच नाहीत. पहिली गोष्ट, प्रत्येक जण उठतोय छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंच्या बाजूने होते, जो तुटतोय छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोध होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं जे स्वराज्य स्थापन केलं इथली सगळी लोक एकत्रित करून केलेले स्वराज्य. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळात राजकारणासाठी उपयोग केला जातो असं तुम्हाला वाटतंय का? हा खऱ्या अर्थानं आपण बघितलं की भारतातले जेवढे जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांना छत्रपती शिवाजी महाराज घेतल्याशिवाय राजकारण होऊ शकत नाही. बरं. कारण महाराष्ट्रामध्ये यव्हाना देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. बरोबर. काय काय तर पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज परमनंटलीच करून टाकलेत. म्हणजे बरोबर. आमचा पक्ष हा. छत्रपती शिवाजी महाराज, पण विचार किती आहेत पक्षातच, बरोबर. त्यांचे कार्यकर्ते तसे आहात का, पक्षप्रमुख तसे आहात का? म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करायला पाहिजेत. तसे पक्ष आज राहिलेच नाहीत. पहिली गोष्ट, प्रत्येक जण उठतोय छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंच्या बाजूने होते, जो तुटतोय छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोध होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं जे स्वराज्य स्थापन केलं इथली सगळी लोक एकत्रित करून केलेले स्वराज्य. बरोबर.